पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला, जखमी संतोष घोलपांचा आरोप। साताऱ्यातील पुणे बेंगळुरू महामार्गावरील इंदोली फाटा येथे कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण आणि त्यांच्या साथीदाराकडून संतोष घोलप यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती। या घटनेत जखमी झालेल्या संतोष घोलप यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान उपचारादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरपंच सोमनाथ चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। चव्हाण यांच्यावर यापूर्वीही 14 गुन्हे दाखल असल्याचा दावा करत त्यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे घोलप यांनी म्हटले आहे। तसेच या प्रकरणातील गुन्हा आपण मागे घेणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे। माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता मी न्यायासाठी लढणार असून गुन्हा मागे घेणार नाही, अशी भूमिका संतोष घोलप यांनी मांडली। या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून पुढील तपासानंतरच संपूर्ण घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। सोमनाथ चव्हाण हे माझे एकदम जवळचे मित्र, त्यांच्यावर मी भरपूर विश्वास ठेवलेला आहे आणि माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावर। त्यांनी असं त्या दिवशी मला बोलवलं, आमचा आर्थिक व्यवहार होता, देवाणघेवाण होती, त्या सगळ्यावर मी पांघरून घातलेलं ते पैसे सोडून दिले। मी मागल्या 4 महिन्यापासून तो विषय ठेवला नव्हता काय। त्या दिवशी त्यांचे कोणीतरी कान भरले, मागले 4-5 दिवसापासून त्यांची धुसफूस चालू होती, मला फोन यायचे, हे सगळं ते इग्नोर केलं आणि त्या दिवशी मला फोन आल्यानंतर चर्चा करू ह्या विषयावर मी तिथे गेलो, त्यांच्या बोलवण्यावरून गेलो। विश्वास होता माझा, तो जवळचा मित्र आहे, लहानपणापासूनचा मित्र आहे तो। मी कधी असा विचार पण केला नाही की तो मला हात उचलेल। चर्चा चालू असताना डायरेक्ट माझ्यावर त्यांनी त्यांच्यापासून पिस्तूल काढलं आणि डायरेक्ट मला गोळ्या घातल्या आणि ह्या अनपेक्षित होतं माझ्यासाठी। मी कधी अपेक्षा बी केली नाही की असं माझ्याबद्दल होईल। आणि मी आता ह्या कंडिशनला, म्हणजे माझ्या पाठीमागे एक मुलगी आहे, माझी एक मंडळी आहे। सध्या तुमच्याकडून कुठल्या पद्धतीचं राजकीय दबाव किंवा पोलीस प्रशासन चुकीचे काम करतोय किंवा काही हे प्रकरण तुम्ही मिटवणार असं पूर्ण चर्चा, त्याच्यावर काय सांगाल? नाही, हे प्रकरण मिटवणार वगैरे ह्या एक चर्चांना ऊत आलेला आहे आज, की 40 लाख रुपये घेतले मॅनेज झाला, 50 लाख रुपये घेतले मॅनेज झाला। पोलीस प्रशासनामध्ये संभ्रम आहे। मला त्यांच्याकडून विचारणा झाली की तू मॅनेज तर होणार नाही ना। मी त्यांना सरळ सांगितलं, इथं माझ्या दोन्ही पायातून मी आदू झालोय, जे मी सोसलंय ते कोण सोसणार नाही, ते 50 लाखात सोसणार नाहीत की ते घाव मोठे झालेत 40 आणि 50 लाखामध्ये। आणि या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत। पोलीस प्रशासन त्यांचं चोख काम करते। त्या अफवांना नुसत्या अफवा चाललेत की मॅनेज झाला, काय झालं। आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत चालू आहेत, ते त्यांच्या पद्धतीने बॅनरबाजी वगैरे चालू आहे।